ज्या घरात भाषण म्हणजे कला मानली जाते, ज्या नेत्याचं प्रत्येक भाषण व्हायरल होतं, त्याच घरातील पुढच्या पिढीच्या नेत्याचं भाषण अर्ध्यातच थांबलं तर? आज असंच काहीसं मनसे विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात घडलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे चक्क काही क्षणासाठी भाषण विसरले. त्यानंतर ते थेट स्टेजवरनं निघून गेले, पण काही वेळाने परत आले आणि त्यांनी आपलं भाषण पूर्ण केलं. मात्र त्या काही मिनिटांनी सोशल मीडियावर मात्र अनेक मीम्स, टोमणे आणि चर्चेला उधाण आणले. मला माहिती आहे, आपण कुठच्याही आंदोलनात थांबलो नाही जोपर्यंत यश मिळालं नाही, जोपर्यंत त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला नाही तोपर्यंत आपण थांबलो नाही. पण आपण हे सगळे आंदोलन विसरले पाहिजे, आपण पुढे गेलो पाहिजे. कारण आता राज्याची परिस्थिती काय झाली आहे, देशाची परिस्थिती काय झाली आहे हे आपण बघितलं पाहिजे. मला वाटतं सगळं विसरलो पाहिजे, आता पुढे जायचंय. मी जेन्युइनली सांगतो. आता फॉर एक्झाम्पल आता मी विसरायला लागलोय तुमच्या उत्साहामुळे, पण जेन्युइनली मी खरंच आता मला खरंच सुचत नाही. मी येतो परत, थांबा. नमस्कार, मी रोहित. आपण पाहतात मुंबई तक. आता आपण अमित ठाकरेंचा जो व्हिडिओ पाहिला, तशा घटना या काही राजकारणात नवीन नाहीत. अनेक अनुभवी नेतेही कधी नोट्स पाहतात, कधी भाषणात अडखळतात, तर कधी शब्द चुकतात. मात्र अमित ठाकरेंच्या बाबतीत ही घटना वेगळी ठरते, कारण त्यांची तुलना थेट त्यांच्या वडिलांशी केली जाते. अशावेळी सोशल मीडियावरील ट्रोलर्सची फौज आपसुकच उभी राहते. मग कोणी उपरोधिकपणे म्हणतं राज ठाकरेंच्या घरात भाषणाचं वायफाय थोडा वेळ डिस्कनेक्ट झालं, तर कोणी म्हणतं पॉज घेतला नाही तर बफरिंग सुरू झालं. असे एक ना अनेक मीम अवघ्या काही क्षणात तयार झाले. खरं पाहिलं तर या घटनेत जितकी चर्चा अमित ठाकरेंची झाली, तितकीच चर्चा राज ठाकरेंच्या भाषण कलेचीही झाली. राज ठाकरे हे महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रभावी वक्त्यांपैकी एक आहेत. त्यांची तयारी, शब्दांवरचं प्रभुत्व, विनोदबुद्धी, संदर्भ आणि स्टेजवरील आत्मविश्वास यामुळे त्यांची भाषणं आजही मोठ्या प्रमाणात पाहिली जातात. त्यामुळे साहजिकच लोकांची अपेक्षा होती की अमित ठाकरेंकडूनही तितक्या सहज आणि प्रभावी शैलीचं भाषण पाहायला मिळेल. पण जेव्हा तसं घडलं नाही, तेव्हा ट्रोलर्सने टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी, सार्वजनिक व्यासपीठावर हजारो लोकांसमोर बोलणं हे काही सोपं नसतं. प्रत्येक व्यक्ता कधी ना कधी अडखळतो. अनेक मोठ्या नेत्यांच्या भाषणातही असे क्षण आलेत. अमित ठाकरे यांनी काही वेळाने पुन्हा स्टेजवर येत भाषण पूर्ण केलं. त्यामुळे काही जणांचं म्हणणं आहे की चूक झाली खरी, पण त्यांनी कार्यक्रम सोडून न जाता भाषण पूर्ण केलं. ही देखील नोंद घेण्यासारखी बाब आहे. सोशल मीडिया हा आजच्या काळातील सर्वात वेगवान आणि अत्यंत संवेदनशील विषय झाला आहे. कारण इथे काही सेकंदाचा व्हिडिओ काही मिनिटात लाखो लोकांपर्यंत पोहोचतो. कधी तुमचं प्रचंड कौतुक होतं, तर कधी प्रचंड ट्रोलिंग. आता अमित ठाकरेंबाबतही असंच काहीसं घडलं आहे. मात्र असं असलं तरी अमित ठाकरेंना एवढं ट्रोल करणं योग्य आहे का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं, याविषयी तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. तसंच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या अपडेटसाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका. याशिवाय मुंबईतक.in या आमच्या वेबसाईटला देखील जरूर भेट द्या. धन्यवाद.